नमस्कार मित्रांनो. मी तेजश्री बाळासाहेब कोरे. 2018च्या MPSCने घेतलेल्या स्टेट सर्व्हिस एक्झाममध्ये मला डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालेलं आहे आणि सध्या मी वाशिम येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावरती कार्यरत आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन म्हणजे सध्या राज्यसेवेचे इंटरव्ह्यूज सुरू आहेत आणि माझी बहीण म्हणजे माझी मोठी बहीण आणि माझे पती तर हे दोघंही आता इंटरव्ह्यूला आहेत आणि ते दोघं मला वारंवार फोन करून डेप्युटी कलेक्टर या पदाची सकाळी एकदा संध्याकाळी एकदा माझ्याकडनं ते माहिती घेत असतात. तर त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की या व्हिडिओमध्ये मी एकदाच महसूल विभागातील सगळ्या पदांची माहिती डिटेलमध्ये देऊन टाकणार आहे की माझा घसा वारंवार कोरडा पडणार नाही. एवढंच ते बेसिक प्रयोजन आहे. बाकी मी असं मेंटोरिंग किंवा लेक्चर देणं किंवा कोणाला गायडन्स करणं असं मी क्वचित जर कोणी डिमांड केली तरच करते. स्वतःहून असं मी कधी केलेलं नाही आहे. तर ठीक आहे, जोकसपाट. तर डेप्युटी कलेक्टर हे पद MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तर यामार्फत होणारी जी सरळ सेवा भरती आहे तर यातील हे सर्वोच्च पद आहे महाराष्ट्र शासनातील MPSC मार्फत भरती केलं जाणारं आणि हे महसूल विभागाचं पद आहे. वास्तविक पाहता राज्यसेवेमध्ये महसूल विभाग MPSC मार्फत महसूल विभागाची विविध पदं भरली जातात. फॉर एक्झाम्पल नायब तहसीलदार असेल, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी. तसेच महसूल विभागाचे मेन म्हणजे 3 विभाग असतात. एक म्हणजे महसूल प्रॉपर, दुसरा म्हणजे भूमी अभिलेख देखील महसूल आणि वन विभागाचाच पार्ट आहे आणि तिसरं म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क. तर तिथंही त्यांचे प्रमोशननी होणारे पद तिथं कार्यरत असतात किंवा उपजिल्हाधिकारी पण तिथं डेप्युटेशनवरती कार्यरत असतात. फॉर एक्झाम्पल मुद्रांक आणि नोंदणी शुल्क, तर या विभागाचा जिल्ह्याचा जो प्रमुख असतो तो असतो मुद्रांक जिल्हाधिकारी. तर इथं देखील उपजिल्हाधिकारी हे डेप्युटेशनवरती कार्य करू शकतात. आणि भूमी अभिलेखची तर DYSP आणि त्याच्यानंतर प्रमोशन होतं असं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे तिथलं सर्वोच्च पद आहे. तर महसूल विभागाच्या पदांची मी तुम्हाला माहिती देते. तर महसूल विभागाचं पदसोपान म्हणजे जी हायरार्की आहे तर ती मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात खाली कोतवाल असतो, कोतवालानंतर तलाठी, नंतर मंडळ अधिकारी. तलाठ्याकडे एक साजा, सज्जा किंवा गाव असं म्हणलं जातं आणि त्याच्यावरती असतात मंडळ अधिकारी. तर मंडळ अधिकाऱ्याचं जे अधिकार क्षेत्र असतं तर ते एरिया किंवा रेव्हेन्यू कलेक्शन ह्याच्यानुसार डिपेंड करतं. म्हणजे काही ठिकाणी काही मंडळ अधिकाऱ्यांकडं 5 तलाठी त्यांच्या अंडर कार्यरत असतात, म्हणजेच 5 साजे. काही ठिकाणी 6 मोठे असतील तर 2-3, इट डिपेंड्स. मंडळ अधिकाऱ्याच्या वरती नायब तहसीलदार, त्याच्यावरती तहसीलदार, नंतर उपजिल्हाधिकारी, नंतर जिल्ह्याचा जो प्रमुख असतो तो असतो जिल्हाधिकारी, नंतर एका विभागाचा जो प्रमुख असतो तो असतो विभागीय आयुक्त. तर महाराष्ट्रामध्ये महसुली विभाग आता खालीलप्रमाणे, म्हणजे माहितीसाठी प्रत्येकाला माहिती असतंच. आपण नागपूरकडून जाऊ. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, वरचा जो आहे नाशिक, पुणे आणि कोकण असे 6 आहेत. तर या 6 विभागांना विभागीय आयुक्त असतात. म्हणजेच डिपेंड्स वेगवेगळे, म्हणजे जसं की अमरावती डिव्हिजनमध्ये 5 जिल्हे आहेत, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांनी मिळून एक विभाग बनतो महसुली विभाग. त्याचे प्रमुख असतात विभागीय आयुक्त आणि त्याच्यानंतर वरती राज्य शासन, महाराष्ट्र शासन, म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा तो विभाग, त्याचे सचिव. मग तिथं ती वेगळी मंत्रालयीन सेवेची ती वेगळी हायरार्की असते, ज्याचे प्रमुख आपले प्रत्येक विभागाचे मंत्री असतात. त्याच्या खाली सचिव डिपेंड्स, अप्पर मुख्य सचिव, प्रत्येक विभागाचं ते वेगळं राहतं. तर आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ. उपजिल्हाधिकारी या पदाची कामे. तर उपजिल्हाधिकारी हे पद एकंदरीत जिल्हाधिकारी यांना एकंदरीत कामकाजात मदत करणं हे या पदाचं काम आहे. आणि उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत डायरेक्ट तुम्ही सरळ सेवेने MPSC मार्फत पण जाऊ शकता किंवा प्रमोशनने म्हणजेच बढतीने पण तुम्ही उपजिल्हाधिकारी या पदावरती तुमची नेमणूक होऊ शकते.
तर उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हा जनरली MLRC जो असतो, महसूल विभागाचा जो कायदा आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, त्याच्यानुसार तो कार्यरत असतो. तर उपजिल्हाधिकाऱ्याची ठिकाण आणि वेळ याच्यानुसार वेगवेगळ्या पदांवरती नियुक्त्या होऊ शकतात. जर ठिकाण म्हणलं तर जिल्हाधिकाऱ्यांना डायरेक्ट मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळी पदं असतात. दुसरं म्हणजे उपजिल्हाधिकारी हा कार्यकारी पद, म्हणजेच फील्डवरती आपण जनरली सामान्य हा शब्द प्रचलित आहे. तर ते म्हणजे एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग त्याची सब डिव्हिजनल ऑफिसर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा प्रांत म्हणलं जातं, जो की एका उपविभागाचा प्रमुख असतो. तर हा उपविभाग 2 तालुके, 1 तालुका किंवा 3 तालुके वेगवेगळ्या ठिकाणी उपविभाग हा वेगवेगळ्या तालुक्यांनी बनलेला असतो. तर तिथं हा उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असतो. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातली विविध पदं असतात. त्याच प्रकारे तिसरं एक वर्गीकरण असतं की तुम्ही डेप्युटेशन म्हणजे प्रतिनियुक्तीने पण दुसऱ्या डिपार्टमेंट्समध्ये जाऊ शकता. तर त्याची वेगळी सिस्टीम आहे. म्हणजे प्रतिनियुक्ती म्हणजे 2 पदं जर समकक्ष असतील तर तुम्ही त्या पदावरती प्रतिनियुक्तीने त्या विभागामध्ये जाऊ शकता. तर आपण महसूल विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयातील पदांची माहिती घेऊ. पहिल्यांदा मी एकूण कुठल्या पदांवरती काम करू शकतात ते सांगते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कल्चरनुसार किंवा पहिल्यापासूनच तिथं एखादं पद असतं जे की दुसरीकडं नसतं, किंवा त्यांची कर्तव्यसूची देखील जिल्हा किंवा विभागनिहाय बदलू शकते. ते फ्लेक्झिबल असतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सनुसार त्याच्यामध्ये चेंजेस होतात. त्यामुळं हार्ड अँड फास्ट म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्याकडं हे कामं असतात, तर तीच कामं परभणीमध्ये असतील असं नाही. कारण काही ठिकाणी म्हणजे बऱ्याचदा निवासी उपजिल्हाधिकाऱ्याकडं प्रोटोकॉल हे काम असतं. जसं की आता मी वाशिममध्ये काम करते, तर इथं प्रोटोकॉल हे काम निवासी उपजिल्हाधिकारी पाहतात. पण इतर ठिकाणी प्रोटोकॉलसाठी एक वेगळा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार हा कार्यरत असतो. त्याचप्रकारे जिथं खूप हेवी म्हणजे खूप जास्त कामाचा ताण असतो किंवा खूप जास्त काम असतं, जसं की पुणे, तर तिथं तहसीलदाराची पण रजा राखीव तहसीलदार म्हणून देखील एक वेगळंच पद कार्यरत आहे, किंवा रजा राखीव उपजिल्हाधिकारी म्हणून देखील पद असतं. तर या पदाचं काम एवढंच असतं की एखादा दुसरा उपजिल्हाधिकारी किंवा दुसरा एखादा तहसीलदार जर सुट्टीवरती गेला तर तो चार्ज त्यांच्याकडे असतो. म्हणजे दुसऱ्यांच्या रजेसाठी राखीव असलेलं हे पद असतं. तर हे प्रत्येक ठिकाणच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कल्चरनुसार वेगवेगळं असतं. त्यामुळे इथं काही असं हार्ड अँड फास्ट असा कुठलाही रूल लागू होत नाही. तर निवासी उपजिल्हाधिकारी, तर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. आता महसूल विभागातील 3 पदं आहेत. एक म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी, डेप्युटी DEO म्हणजे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, आणि तिसरं पद म्हणजे डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. तर ही 3 पदं अशी आहेत जी की काही GR आहेत, म्हणजेच काही शासन निर्णय आहेत की त्या शासन निर्णयानुसार या पदांवरती फक्त सिलेक्शन ग्रेडचे उपजिल्हाधिकारी, म्हणजेच हे सिनियर मोस्ट उपजिल्हाधिकाऱ्यांनी इथं काम करायचं असतं. तर अशी ही 3 पदं आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि DSO. ही महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची, म्हणजे DSO तरी पुरवठा विभागाचं पद आहे, पण ही 2 अत्यंत महत्त्वाची पदं आहेत. तर त्यांची कामं आपण बघूया. तर निवासी उपजिल्हाधिकारी ह्याचं महत्त्वाचं काम असतं की जिल्हाधिकाऱ्यांच्या ॲब्सेन्समध्ये ते जिल्हाधिकाऱ्यांची कामं ते पार पाडत असतात. म्हणजेच जिल्हाधिकारी जी कार्य करतात तर त्यांच्या ॲब्सेन्समध्ये ते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतात. जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाची आस्थापना, माझा मोबाईल कुठे? हां, रेकॉर्डिंग सुरू आहे माझं. तुझ्या मोबाईलवरच रेकॉर्डिंग सुरू आहे. हां, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर कुठं होते मी? हां, तर कामामध्ये कोऑर्डिनेशन किंवा सुसूत्रता आणणे हे त्यांचं काम असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी हे अप्पर जिल्हा दंडाधिकारी असतात. त्यामुळं इतर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मानाने त्यांना तो रिस्पेक्ट असतोच, कारण ते ADM असतात. त्यामुळं हायरार्की वाईज निवासी उपजिल्हाधिकारी हे उपजिल्हाधिकारी जरी असतील तरी ADM म्हणून त्यांना एक वेगळा रिस्पेक्ट असतो. अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच गृहशाखा असते,
म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक गृहशाखा असते, तर त्या गृहशाखेमधील जी दंडाधिकाऱ्याची म्हणजेच लॉ आणि ऑर्डरची जी कामे असतात तर हे निवासी उपजिल्हाधिकारी करत असतात. त्यामुळं किंवा काही ठिकाणी प्रोटोकॉल किंवा कोणी मोठी व्यक्ती आली तर त्यांना रिसीव्ह करणं म्हणजे स्वागत अधिकारी, तर हे पद काही ठिकाणी वेगळं नसतं, तर त्यावेळेस ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे असतं. तसंच नैसर्गिक आपत्ती ह्याच्यामध्ये देखील कोऑर्डिनेशन करणं म्हणजेच जे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी नैसर्गिक आपत्तीमध्ये कामं करत असतात. फॉर एक्झाम्पल, जर पाऊस आला, जास्त पाऊस आला म्हणजे 65 mm पेक्षा जास्त पाऊस आल्यानंतर आपण पूरसदृश परिस्थिती समजून शेतीचं जे नुकसान झालेलं असतं तर त्याचे आपण पंचनामे करत असतो. तर हे पंचनामे विहित वेळेत होणं आणि शेतकऱ्यांना ती मदत मिळणं किंवा इतर कुठली आपत्तीचा फॉलोअप घेण्यासाठी जे कोऑर्डिनेशन गरजेचं असतं, तर नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील त्यांना अधिकार असतात. त्याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडं सगळ्यात मोठी आस्थापना, जिल्ह्यातील ही सगळ्यात मोठी आस्थापना त्यांच्याकडे असते. मग त्या आस्थापनाविषयक सर्व बाबींचे अधिकार जे असतात ना, त्याचबरोबर इतर जे सर्व कम्युनिकेशन किंवा कोऑर्डिनेशन असतं तर हे निवासी उपजिल्हाधिकारी करत असतात. म्हणजेच कोणाचे दौरे असतील म्हणजे प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून ते कार्यरत असतात. एखाद्या मंत्री महोदयांचे किंवा अति इम्पॉर्टंट व्यक्तीचे जे दौरे असतील तर ते दौरे त्याच्यानुसार इतर गोष्टी अरेंज करणं, SP ऑफिस पोलिसांकडनं त्यांना सिक्युरिटी प्राप्त करून देणं किंवा इतर योग्य ती सर्व जे काय म्हणतात सर्व डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेशन करून निवासी उपजिल्हाधिकारी काम करत असतात. एकंदरीत सगळ्या डिपार्टमेंटसोबत कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन हे त्यांचं बेसिक काम आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ॲब्सेन्समध्ये जिल्हाधिकाऱ्यांची सगळी कामं हे निवासी उपजिल्हाधिकारी करत असतात. तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यानंतर डेप्युटी DO उपजिल्हा निवडणूक अधिकारी हे पद आहे. तर आपल्याला माहितीच आहे की निवडणूक आयोगानुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तर याच्या अंतर्गत जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असतो आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून एक उपजिल्हाधिकारी जो की सिलेक्शन ग्रेडचा असतोच म्हणजे सिनियर. तर सिनियर उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक ही उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून होते. आणि आता आधी असं व्हायचं की वर्षातनं 2दाच किंवा आधी तर एकदाच आपले इलेक्टोरल रोल म्हणजेच मतदार यादीची मतदार नोंदणी ही एकदा किंवा 2दा व्हायची. पण मागील काही वर्षांपासून मतदार नोंदणी ही अविरत किंवा कंटिन्युअसली चालणारी प्रक्रिया आहे आणि जवळपास वर्षातनं 4दा क्वार्टरली आपण मतदार यादी पब्लिश करत असतो की म्हणजेच अविरत चालणारी प्रक्रिया आहे. तर मतदार नोंदणी करणं 5ही वर्ष चालतं. आधी व्हायचं की इलेक्शनच्या आदल्या वर्षी ते काम प्रामुख्याने किंवा अजेंड्यावरती असायचं, पण आता दरवर्षी प्रत्येक वर्षाचे 4ही क्वार्टर्समध्ये तुमची मतदार नोंदणी सुरूच असते. ते जरी उपविभागीय अधिकारी म्हणजेच उपजिल्हाधिकारी हा उपविभागीय अधिकारी म्हणून इलेक्टोरल रेजिस्ट्रेशन ऑफिसर असतो ERO आणि तहसीलदार हे AERO असतात म्हणजेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी. तर ह्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि फील्ड लेवलवरती काम करणारे निवडणूक विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणं, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि मुख्य निवडणूक अधिकारी जे की राज्याचे प्रमुख असतात तर त्यांच्या सर्व आदेशांचं त्यांच्या सर्व आदेशांचं फील्ड लेवलवरतीच म्हणजे क्षेत्रीय कार्यालयांना माहिती देणं किंवा कळवणं, अवगत करणं हे काम उपजिल्हा निवडणूक अधिकारी करतात. त्याचप्रकारे जे आपल्या म्हणजे निवडणूक रिलेटेड इतर सर्व बाबी ज्या असतात ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी करत असतात. तसेच तिसरं महत्त्वाचं म्हणजे इतरही पदांवरती कार्यरत असतात, जसं की वेगवेगळी खाती असतात. गुड उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजनेची आपल्याला माहिती आहे. MG नरेगा 2005चा कायदा आहे. MPSCचा अभ्यास करताना आपण त्याची डिटेलिंग पूर्ण वाचलेलीच असते. तर त्याच्या अंतर्गत जी कामं चाललेली असतात
तर त्या कामांवरती म्हणजे त्या योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम उपजिल्हाधिकारी रोहयो हे करतात. त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी भूसंपादन. तर आपल्याला माहिती आहे की डेव्हलपमेंट होतीये आणि जसं की भारताची पॉप्युलेशन वाढतीये आणि पॉप्युलेशनला सस्टेन करण्यासाठी जी आपली इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर तशी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणं हे देखील गरजेचं आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात, जसं की रस्ते बांधणं. तर महत्त्वाची गोष्ट प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आपल्याला लागते ती जमीन. आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 याच्यामध्ये अधिकार आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आणि महसूल यंत्रणेला. जमीन महसूल जमिनीशी रिलेटेड. त्यामुळंच जमिनीचं होणारं जे भूसंपादन असतं तर त्याच्यामध्ये देखील भूसंपादन अधिकारी म्हणून महसूल विभागाचा उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतो. तर भूसंपादनाविषयी मी तुम्हाला थोडक्यात 2-3 वाक्य म्हणजे भूसंपादन म्हणजेच लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणजेच उपजिल्हाधिकारी. तर ह्याच्या कामांबद्दल मी 1-2-3 गोष्टी सांगते. तर भूसंपादन जे होतं तर त्याचा कायदा आपल्याला माहिती आहे. सुरुवातीचा जो कायदा होता अर्काईक लॉ आपण म्हणतो, जे की आउटडेटेड असतात इंग्रजांच्या काळातले, जे की त्यावेळेसच्या म्हणजे त्यावेळेसच्या सिच्युएशनला म्हणजे अनुषंगिक ते कायदे होते. आणि आता बरीच परिस्थिती वेळ टाईम ह्याच्यानुसार पुढारलेली आहे. त्याच्यासाठी आता सुटेबल असे कायदे आणि असा कायदा म्हणजेच आपला लँड ॲक्विजिशन ॲक्ट, लार ॲक्ट म्हणतो आपण त्याला, 2013चा. तर त्याचा फुल फॉर्म आहे फेअर कंपन्सेशन फॉर लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ॲक्ट 2013. ह्याचा जरा लॉंग फॉर्म तुम्ही यूट्यूबवर गुगलवरून बघून घ्या, आय एम नॉट शुअर. तर असा हा मोठा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर लार ॲक्ट 2013. आणि दुसरं त्याच्यानुसार होतं ते कंपल्सरी ॲक्विजिशन, म्हणजेच कंपल्सरीला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे, त्याच्यानुसार होतं ते भूसंपादन, फोर्सफुल होतं ते कंपल्सरी भूसंपादन. आणि दुसरं असतं ते सरळ खरेदीने. तर या दोन्ही अंतर्गत जिल्हाधिकारी महोदयांना अधिकार असतात आणि उपविभागीय अधिकारी यांना अवॉर्ड्स करण्याचे अधिकार असतात. म्हणजेच उपविभागीय अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतात जे की जमिनीचं भूसंपादन करतात आणि त्यांचे निवाडे देतात. निवाडे म्हणजे वास्तविक पाहता हे भूसंपादन त्यांच्यासाठी होत नसतं, तर हे भूसंपादन वेगवेगळ्या प्रयोजनांसाठी होत असतं. जसं की आपल्या महाराष्ट्राचा समृद्धी हायवे आपल्याला माहिती आहे. तर समृद्धी हायवे हा वाशिममधून देखील गेलेला आहे आणि समृद्धी हायवे हा महाराष्ट्र MSRDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तर ही यंत्रणा आहे आणि जमीन संपादित करून त्यांना दिलेली आहे. त्यामुळं भूसंपादन अधिकारी म्हणजेच उपजिल्हाधिकारी SDO तर हे भूसंपादन करतात. त्याच्यामध्ये मग इतर पण भूसंपादन करताना जमीन मोजणी, मग त्याच्यामध्ये भूमी अभिलेख येतो. भूमी अभिलेख आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी SDO, परत टाउन प्लॅनर असतात. तर हे सगळे जमिनीची मोजणी करतात. त्याच्यानुसार जे रेट्स असतात त्या प्रचलित रेटनुसार दर दिले जातात. आणि निवाडा हे भूसंपादन अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी करतात. आणि त्या निवाड्यानुसार पेमेंट जे करायचं असतं म्हणजे त्यांना जे पैसे द्यायचे असतात ती यंत्रणाच देते. तर ह्याच्यामध्ये म्हणजे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सक्षम प्राधिकारी, तर ह्यांच्यामधला दुवा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात देखील भूसंपादन अधिकारी हे पद असतं. आता हे देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पदं कार्यरत असतात. जसं की नागपूरमध्ये वेगवेगळे प्रकल्प आहेत किंवा समृद्धीसाठी पण वेगळा उपजिल्हाधिकारी असतो. म्हणजे काम होईपर्यंत तिथं ते पद एखादं क्रिएट केलं जातं. त्याच्यानंतर असतं पुनर्वसन, म्हणजे ज्यांचं भूसंपादन होतं तर त्यांचं प्रकल्पग्रस्तांचं किंवा प्रोजेक्टमध्ये कुठल्याही एखाद्या प्रोजेक्टमध्ये भूसंपादन झालं असेल तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी देखील एक उपजिल्हाधिकारी असतो. तो म्हणजे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी, म्हणजे उपजिल्हाधिकारी ज्याच्याकडे पुनर्वसन हे खातं आहे. नंतर एक मिनिट, आता माझ्या वाशिम जिल्ह्यामध्ये जी पदं नाही आहेत त्या पदांबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगू शकते, पण इतर ठिकाणची मी पदं सांगते.
आता जिल्हा पुनर्वसन अधिकारी झालं, निवडणूक अधिकारी झालं, रोहयो झालं. आता उपजिल्हाधिकारी करमणूक कर हे देखील पद असतं. उपजिल्हाधिकारी अतिक्रमण हे पद आहे. लँड डेव्हलपमेंट, गलिच्छ वस्ती नियंत्रक, नागरी जमीन कमाल मर्यादा. आता डेप्युटी कलेक्टर अर्बन लँड सिलिंग. आता हे जे सगळे आहेत तर ह्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. जसे की लँड सिलिंग ॲक्ट आहे, त्याच्यानुसार कार्य करण्यासाठी. आणि जिथं खूप जास्त अर्बन एरिया आहे तर तिथं हे पद असेल. त्याचबरोबर विशेष कार्य अधिकारी भूमी अभिलेख, विशेष भूमी संपादन अधिकारी स्पेशल SLAO, विशेष भूमी संपादन अधिकारी हे देखील उपजिल्हाधिकारी पद काही जिल्ह्यांमध्ये आहे. राजशिष्टाचार अधिकारी, प्रोटोकॉल रिसेप्शन ऑफिसर. प्रोटोकॉल, आता बऱ्यापैकी हे पद अशा ठिकाणी असणार जसं की पहिल्यापासून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कल्चर म्हणा, किंवा जिथं प्रोटोकॉलची खूप जास्त. आता काही ठिकाणी बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या पदावरील उच्च पदस्थ व्यक्ती येत असतात आणि प्रोटोकॉल अधिनियमानुसार त्यांना प्रोटोकॉल देणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी जर हे पद तिथं नसतं प्रोटोकॉल रिसेप्शन ऑफिसर, तर जे रेग्युलर काम करणारा महसूलमधला एखादा SDO किंवा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे जर तो प्रोटोकॉल आला असता तर त्यांच्या रेग्युलर कामांवरती परिणाम होतो. म्हणून काही ठिकाणी जिथं प्रोटोकॉलची किंवा राजशिष्टाचाराची जास्त गरज आहे तर तिथं हे पद असतं. त्याचबरोबर रजा राखीव, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की रजा राखीव म्हणून पण काही ठिकाणी हे पद आहेत. तर आता महत्त्वाच्या पदाकडे आपण वळूया, ते म्हणजे SDO. SDO म्हणजेच उपविभागीय अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा प्रांत असं देखील, या नावाने देखील काही भागामध्ये या पदाची ओळख आहे. तर SDO तालुक्याचा महसूल प्रशासनाचा प्रमुख तहसीलदार असतो. त्याच्यावरती सुपरविजनरी म्हणजेच पर्यवेक्षण, नियंत्रण, ह्याचं मॉनिटरिंग, तर हे जे काम आहे ते हे SDO करतात. तर SDO हे, जसं मी पहिल्याच वाक्यामध्ये बोलले होते की उपजिल्हाधिकारी हा वेळ आणि ठिकाण यानुसार वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत असतो. तर SDO हा वेळेनुसार कशा वेगवेगळ्या पदांवरती कार्य करतो. तर आता फॉर एक्झाम्पल, जेव्हा इलेक्शन असतं, ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन असतं तर त्यावेळेस बऱ्यापैकी जिल्हाधिकारी हे RO असतात. जिल्हाधिकारी लोकसभेमध्ये, RO म्हणजे रिटर्निंग ऑफिसर. रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी. लोकसभेमध्ये हे जिल्हाधिकारी असतात. काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देखील ते अधिकार आहेत. तर इलेक्शन कमिशन आयोगाने किंवा CEO इलेक्शन कमिशन आयोग ते ठरवतं. तर जिल्हाधिकारी लोकसभेमध्ये RO असतात आणि उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे SDM हे जे पद आहे त्यावेळेस तिथं ARO म्हणून काम करतं. म्हणजे इलेक्शनमध्येच SDM हा किंवा SDO हा 3 वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत असतो. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तो ARO असतो, इतर वेळेला तो ERO असतो. ERO म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी. सगळ्या वोटर्सचं रेजिस्ट्रेशन करणं, त्याचे वेगवेगळे फॉर्म असतात. फॉर्म नंबर 6, 7, 8 म्हणजे नवीन एनरोलमेंट असेल तर फॉर्म नंबर 6, शिफ्टिंग डिलिशन असेल किंवा मग वगळणी असेल किंवा मृत असेल तर ह्याच्यानुसार ते फॉर्म आहेत. ते आपण ह्याच्यामध्ये केलेलंच असेल. मेन्सला असतं ना रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमधले फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 8 म्हणजेच मतदार नोंदणी अधिकारी तो असतो, इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर. आणि विधानसभेमध्ये रिटर्निंग ऑफिसर. विधानसभेमध्ये उपविभागीय दंडाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी असतात. म्हणजेच विधानसभेचा जो मतदारसंघ असतो तर तिथं विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची पूर्ण जबाबदारी ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी करतो. त्याचबरोबर जेव्हा नैसर्गिक आपत्ती असते त्यावेळेस तो इन्सिडेंट कमांडर असतो. आता इन्सिडेंट कमांडर हा शब्द काहींना नवीन असेल, तसं तर सगळ्यांना माहितीच असतो. कारण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, कोरोना काळामध्ये आपल्याला नैसर्गिक आपत्ती इतर वेळेसही शेतकऱ्यांवरती उद्भवते, पण त्यावेळेस आपण NDMAचा जास्त अभ्यास केला. कारण कसं क्वारंटाईन कुठल्या ह्याच्यानुसार केलं जातं, कुठली शिक्षा असते, तर त्यावेळेस बऱ्यापैकी नॉन स्टडी पीपल पण NDMAचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार प्रत्येक इन्सिडेंट म्हणजेच प्रत्येक नैसर्गिक आपत्तीसाठी वेगवेगळ्या लेवलवरती इन्सिडेंट कमांडर म्हणून
नियुक्ती असते. आता फॉर एक्झाम्पल जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे इन्सिडेंट कमांडर असतात, तर सब डिव्हिजनचे इन्सिडेंट कमांडर हे SDO असतात. म्हणजेच एखाद्या ठिकाणी पाऊस आला 65 mm आपण त्याची लेवल कन्सिडर करतो, जास्त पाऊस असेल तर पावसाची लेवल जर ती असेल तर विहित वेळेमध्ये पंचनामे होत आहेत का, शेतकऱ्यांना मदत मिळते का, किंवा जर पूर परिस्थिती येते तर त्या पावसावरती किंवा त्याचं आढावा घेऊन किती पाऊस पडला, पाण्याची कुठं पाणी जातंय का, कुठं रस्ता बंद पडतोय का, मग त्या लोकांना कुठंतरी दुसरीकडे विस्थापित करण्याची गरज आहे का, तर हे सर्व नैसर्गिक आपत्तीमधले अधिकार हे SDOंना असतात. त्याच प्रकारे हे झालं नैसर्गिक आपत्ती निवडणूक. तिसरं म्हणजे गृह विभाग. गृह विभाग म्हणजे गृह शाखा म्हणजे पोलीस म्हणजे लॉ अँड ऑर्डर. तर लॉ आणि ऑर्डरशी रिलेटेड देखील अधिकार हे महसूल विभागाला आहेत. फॉर एक्झाम्पल चॅप्टर केसेस माहिती आपल्याला, IPC ना का CRPC? CRPCची कलम 106, 107, 108, 109, 110. ती कलम एकदा तुम्ही नीट बघून घ्या कुठली कलम आहेत ती. तर ह्याच्यानुसार चॅप्टर केसेस चालवण्याचे अधिकार असतात. चॅप्टर केसेस म्हणजे पोलीस हे सार्वजनिक शांततेचा भंग होईल, एखाद्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जर सार्वजनिक शांततेचा भंग होईल असं जर पोलिसांना वाटलं तर ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून या चॅप्टर केसेस तहसीलदारांकडे चालवायला देतात. तर हे अधिकार महसूल विभाग म्हणजे तहसीलदारांना आहेत. मग त्याच्यामध्ये ते विविध मग तहसीलदार त्या चॅप्टर केसेस चालवतात. त्यांना जर वाटलं की या व्यक्तीमुळं खरंच शांततेचा भंग होतोय तर ते त्याच्याकडनं विहित बॉन्ड आणि गॅरंटर घेऊन अशा चॅप्टर केसेस ते चालवतात. त्याचबरोबर महाराष्ट्र मुंबई पोलीस ॲक्टचं कलम 56, 57 किंवा आपल्याला माहिती आहे 144 ऑफ CRPC, जमाबंदी, कुठं दंगल होत असेल तर हे तर कलम सगळ्यांनाच माहिती असतं, ते अधिकार असतात. 144 आहे ना ते ह्याचं, कर्फ्यू आपण म्हणतो ना त्याला, कर्फ्यू लागतो, तर ते अधिकार देखील महसूल विभागाला आहेत. किंवा समरी ट्रायल्स असतील हे अधिकार आहेत, किंवा ओळख परेड, पंचनामा, किंवा असे वेगवेगळे अधिकार गृह विभागाचे महसूल विभागाकडे म्हणजेच नायब तहसीलदार, तहसीलदार, SDO हे कामं करत असतात. आता महत्त्वाचं काम 3 झाले आपले. गृह विभागाचं झालं, निवडणूक झालं. आता महत्त्वाचं म्हणजे महसूलच विभागाची कामं. तर महसूल विभाग का म्हणलं जातं? कारण रिव्हेन्यू कलेक्शन हे महत्त्वाचं काम आहे. तर रिव्हेन्यू हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे जमिनीवरती कृषक जो जमिनीवरचा रिव्हेन्यू असतो तो. भाग 2 म्हणजे गौण खनिज म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी विटभट्टीसाठी मुरुम पाहिजे, माती पाहिजे, तर तहसीलदारांना अधिकार आहेत, मातीची परमिशन देतात. किती ब्रास उचलायची त्याचे विहित दर आहेत. किंवा सगळ्यांना वाळूचं तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर गौण खनिज, रेतीचं कोणतं आहे ते? रेती मायनर मिनरल आहे. मायनर मिनरल MMDR तो 1900 कितीचा 50s मधला कुठला तरी कायदा आहे ना. मायनर मिनरल महाराष्ट्र नाही तो एक कायदा आहे, ठीक आहे. त्याच्यानुसार रेतीच्या उत्खननाबाबतचे अधिकार, उत्खनन किंवा अवैध रेती वाहतूक असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं, दंड करणं असे दंडात्मक अधिकार असतात. आणि महसूल कलेक्शन, अवैध गौण खनिजाबद्दलचे अधिकार. तिसरं म्हणजे महसुली प्रकरणं. आता आपण बऱ्यापैकी भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्रत्येकाकडं किंवा आसपास शेतीही असतेच. त्यामुळं गावातले जर असू आपण तर आपल्याला माहिती आहे शेतरस्त्यासाठीची भांडणं असतात. तर ते मामलतदार कोर्ट अधिनियम MCLR, मामलतदार कोर्ट अधिनियमनुसार जर
जो प्रचलित किंवा परंपरागत जो रस्ता आहे तो जर रस्ता अडवला तर मामलतदार कोर्ट ॲक्टच्या कलम 5 नुसार तो रस्ता मोकळा करण्याचे अधिकार तहसीलदारांना असतात. तहसीलदार दोन्ही पक्षांची सुनावणी घेतात, स्थळ निरीक्षण करतात, तलाठी मंडळ अधिकारी यांचा अहवाल मागवतात आणि निकाल देतात. रस्त्याचे 2 असतात. आता MPSCच्या मेन्समध्ये या बाबी आहेत इन्क्लूड केलेल्या MLRC अधिनियम, त्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की त्याच्यानुसार जर रस्त्यावरती अडथळा असेल तर तो मोकळा करायचा असेल तर मग मामलतदार कोर्ट ॲक्टचं कलम 5, आणि जर एखाद्याला शेतात जाण्यासाठी रस्ताच नाहीये, आधीपासूनच रस्ता नाहीये, तर मग MLRCचं कलम 143. तर ह्याच्यानुसारच्या ज्या केसेस असतात किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील, इतर काही डिस्प्यूट्स असतील, वारसाचे असतील किंवा जमिनीशी रिलेटेड कोणतेही डिस्प्यूट्स असतील तर ते केसेस चालवण्याचे अधिकार हे क्वासी ज्युडिशियल पॉवर, म्हणजे दंडाधिकारी या शब्दाचा अर्थ इथं आहे. तर त्या क्वासी ज्युडिशियल पॉवर या तहसीलदारांना असतात आणि मग ह्या सगळ्याची अपीलीय प्रकरणं जातात SDOंकडं. त्यामुळं मग सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. तर हे झालं. त्याचबरोबर आता रोजगार हमी हे कायम कोरिलेट करायचं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी खाती असतात, रोजगार हमी योजना, त्याच्याशी रिलेटेड मग काम इथं देखील असणार आहे. तर रोजगार हमी योजनाच्या कामांवरती देखील नियंत्रण ह्यांचं असतं. आता तिथं जिल्हा पुरवठा अधिकारी या पुरवठा विभागाच्या पदावरती प्रतिनियुक्तीने किंवा तिथे नियुक्ती होते उपजिल्हाधिकाऱ्याची, तर ते देखील काम तहसीलदाराचं असतं. तहसीलदार हा तालुका पुरवठ्याचा प्रमुख असतो. तर पुरवठाविषयक कामांमध्ये हे रेशन कार्ड इश्यू करणं, लाभार्थ्यांना विहित वेळेमध्ये धान्याची पासिंग करणं, दुकानांना पासिंग करणं, रेशन दुकानांवरती कंट्रोल ठेवणं, रेशन दुकानदार धान्याचा कुठला अपहार करतात किंवा नाही याबाबत त्यांच्या तपासण्या करणं, हे देखील काम तहसीलदारांचं, म्हणजेच SDO देखील याच्यावरती नियंत्रण ठेवतात. तालुका गोदाम ह्याचे कस्टोडियन तहसीलदार असतात. तालुक्यातील पूर्ण PDSचे जे लाभार्थी असतात तर त्यांना विहित वेळेमध्ये धान्य देणं, त्याचबरोबर त्यांना जे धान्य दिलं जातं तर ते तालुका गोदामांमध्ये साठवलं जातं. बऱ्यापैकी 3 महिन्याचं धान्य हे साठवण्याची क्षमता त्या गोदामांची असते आणि भविष्यात काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मोस्टली 3 महिन्याचं धान्य तालुका गोदामांमध्ये साठवलं जातं. तर त्या धान्याचे कस्टोडियन म्हणजे क्रोर्स ऑफ रुपीज बाजारभावाची किंमत असलेलं ते धान्य असतं, तर त्याचे कस्टोडियन हे तहसीलदार असतात. मग त्याच्यावरती नियंत्रण आपसुकच SDOंचं असतं, मग ते देखील काम असतं. त्याचबरोबर पुरवठाविषयक कामांमध्ये गॅस, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 आपल्याला माहिती आहे. इसेन्शियल कमोडिटीजमध्ये वेगवेगळे इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये वेगवेगळ्या कंट्रोल ऑर्डर्स असतात आणि त्याच्यामध्ये निर्बंध दिलेले असतात किंवा कोणत्या कोणत्या इसेन्शियल कमोडिटीज आहेत हे डिक्लेअर केलं जातं. फॉर एक्झाम्पल तांदूळ, गहू, जे अन्नधान्य आवश्यक आहे तर त्यात इसेन्शियल कमोडिटीज असतात. गॅस असेल, पेट्रोल, डिझेल, हे सगळे इसेन्शियल कमोडिटीज आहेत. तर इसेन्शियल कमोडिटीजचं कुठे बफर स्टॉक तर होत नाही किंवा इलिगल वाहतूक होतीये का यावरती लक्ष ठेवणं, कारवाया करणं, हे देखील अधिकार तहसीलदार SDOंना आहेत पुरवठाविषयक बाबी. परत त्याचबरोबर संजय गांधी नायब तहसीलदार असतात किंवा नायब तहसीलदार, एक संजय गांधी नायब तहसीलदार असतो. कायम डोक्यात ठेवायचं की भारत हे वेलफेअर स्टेट आहे, त्यामुळे ह्या ज्या योजना आहेत जसं की PDS, आता मी DSOची कामं वेगळ्याने मी सांगेनच, पण सध्या आपण SDOची कामं घेतोय. तर संजय गांधी म्हणून तहसीलदारांना अधिकार असतात. संजय गांधीचे जे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत जसं की विधवांसाठीच्या स्कीम आहेत किंवा श्रावणबाळ योजना, विधवा परित्यक्तांची स्कीम, तर त्याच्या अंतर्गत जी पेन्शन मिळते तर त्याच्यासाठी लाभार्थी, टार्गेटेड लाभार्थी शोधणं, निकषांमध्ये ते बसतायत का हे पाहणं आणि त्यांना लाभ देणं, हे काम तहसीलदार करतात. त्याचबरोबर थोडंसं मी ते जमलिंग झालं तहसीलदार आणि यांच्यामध्ये, पण ठीक आहे, माझ्या डोक्यात ज्या गोष्टी कोरिलेट होत होत्या त्या मी तुम्हाला सांगून दिल्या. त्याचबरोबर इतर विषय असा असतो की तालुक्याचा महसूल विभागाचा प्रमुख हा तहसीलदार असतो, उपविभागाचा SDO असतो. त्यामुळं इतरही त्यांच्या कुठल्या तक्रारी असतील ते देखील बऱ्यापैकी लोक
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा पूर्वीपासून मानला जायचा. त्यामुळे बऱ्यापैकी तक्रारी वगैरे घेऊन तहसीलदारांकडे येतात आणि तहसीलदार किंवा SDO तर हे इतर विभागाच्या ह्यांना सांगून देखील ती कामं करून घेतात. एकंदरीत शासनाच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांमध्ये एक कोऑर्डिनेशन राखणं, सुसूत्रता राखणं हे काम करतात. तसंच जिल्हाधिकारी कार्यालय आणि लाभार्थी यांच्याशी किंवा मग जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार ह्या कार्यालयांमधला दुवा म्हणून उपविभागीय अधिकारी हे कार्यरत असतात. आता प्रतिनियुक्तीबद्दलचं मी तुम्हाला एक सांगितलं होतं. आता बऱ्याच वेळेला प्रतिनियुक्ती म्हणजे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या कॉर्पोरेशन्स आहेत, जसं की सिडको म्हणा, MIDC म्हणा, MSRDC म्हणा, जसं की समृद्धी हायवे, त्याच्यासाठी देखील विविध डेप्युटी कलेक्टर्सची नियुक्ती झालेली आहे. किंवा PWD इथं पण आपण नियुक्तीवरती जाऊ शकतो. किंवा झोपडपट्टी पुनर्वसन याची देखील काही पदं पुणे मुंबईमध्ये आहेत. किंवा समाज कल्याण विभागामध्ये पण प्रतिनियुक्तीची पदं आहेत. किंवा महानगरपालिकेमध्ये जसं की मगाशी माझ्याकडनं ॲक्च्युली स्किप झालं की उपजिल्हाधिकाऱ्यानंतर डायरेक्ट मी जिल्हाधिकारी केलं. उपजिल्हाधिकाऱ्यानंतर ॲडिशनल कलेक्टर असतात. ॲडिशनल कलेक्टर म्हणजेच अप्पर जिल्हाधिकारी म्हणजेच काही ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी पण अप्पर जिल्हाधिकारी आपण त्यांना म्हणू शकतो. आता नायब तहसीलदारांची काही कामं सांगते मी. नायब तहसीलदार आता प्रत्येक तहसीलमध्ये कमी 3, 4, 5 असे नायब तहसीलदार असतात. महसूल नायब तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार, संजय गांधी नायब तहसीलदार, महसूल, निवडणूक, संजय गांधी अशी 3 तरी पदं असतात. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील नायब तहसीलदार आता बऱ्यापैकी पुरवठा विभागामध्ये नायब तहसीलदार, पुरवठा नायब तहसीलदार म्हणून पण असतात, ज्याला इन्स्पेक्शन ऑफिसर म्हणतो. ते पुरवठा विभागाची पण पदं असतात आणि जिथं 3 असतात त्यावेळेस तिथं नायब तहसीलदाराला पुरवठा नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती मिळते. महसुली वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होतं, 1 जुलैला ते संपतं. आता तहसीलदारांची कामं. आता याच्यामध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर महसूल रिलेटेड कामं आधी करून घ्यायची. महसूल रिलेटेड म्हणजेच काय? महसूल, जमीन एकत्र. महसूल म्हणजे रिव्हेन्यू पैसेवारी, आणेवारी आणि जमिनीशी रिलेटेड. जमीन म्हणजे शेतजमीन. शेतजमिनीचं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? जसं आपलं आयडेंटिटी कार्ड तसं शेतजमिनीचं 7/12. तर 7/12 म्हणजे काय त्याचं तुम्हाला माहिती पाहिजे. 8 म्हणजे काय? 7/12मध्ये वरती गाव नमुना 1 ते 21 हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे तुम्ही MPSCच्या मेन्समध्ये हे केलेलंच आहे ॲड. आता माझ्या वेळेस ते नव्हतं, आता गेल्या 2 वर्षांमध्ये ते ॲड झालेले, त्यामुळे ते तुम्हाला माहिती पाहिजे. गाव नमुना 7 काय आहे, गाव नमुना 12 काय, पीक पाहणी म्हणजे काय, पीक पेरा म्हणजे काय. आता गाव नमुना 7मध्ये जमिनीचा प्रकार कळतो, शॉर्टमध्ये सांगते. भोगवटादार 1 म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला. भोगवटादार 2 म्हणजे काय आहे, इतर हक्क काय आहेत, जमिनींचे प्रकार, सत्ता प्रकार. तर हे 7/12मध्ये नमूद असतं, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर गाव नमुना 7, गाव नमुना 12मध्ये पिकांची माहिती असते. की आधी कसं व्हायचं की तलाठी हा पीक पाहणी करतो, तर नजर पद्धतीने करायचा. तलाठी स्वतः बघून, स्वतः स्थळ निरीक्षण करून तो पीक पेरा नोंदवायचा. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स यायचे. आणि जसं की आपलं शासन हे ट्रान्सपरन्सीकडे खूप जास्त वळते. आधी 7/12 पण ऑफलाईन होता, त्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स व्हायचे लोकांना पण आणि अधिकाऱ्याला पण रेकॉर्ड लिहिताना. कारण हस्तलिखित 7/12 होता, मॅन्युअल पद्धतीने लिहिला जायचा. कुठलाही फेर म्हणतो आपण, मंडळ अधिकारी हे फेर घेतात. म्हणजे जर मी जमीन कोणाला तरी विकली तर त्याचा मालक बदलणं म्हणजे त्याची फेरफार म्हणतो आपण त्याला. इकडं कॉमन पद्धत फेर आहे, तर फेरफार घेणं. तर या सगळ्या गोष्टी पण हळूहळू ऑनलाईन होत आहेत. तर त्या ऑनलाईन पद्धतींची पण बेसिकमध्ये माहिती तुम्हाला पाहिजे. तर 7/12 संगणकीकरण ते झालं. आणि त्याप्रमाणे आता हे पीक पाहणीचं पण पीक पाहणी हे झालेली आहे. पीक पाहणी म्हणजे ते ॲप आहे. प्रत्येक शेतकऱ्याने
स्वतःच्या शेतामध्ये जाऊन त्या ॲपमध्ये तो फोटो काढायचा आणि त्याच्यानुसार आपली पीक पाहणी स्वतःचा मी नोंदवणार स्वतःचा पीक पेरा. तर तो पीक पेरा स्वतः नोंदवायचा आहे. म्हणजे पीक पाहणी तुम्हाला माहिती आहे, त्याच माहिती पाहिजेच. जसं की नैसर्गिक आपत्तीमधील कामं माहिती पाहिजेत. पंचनामे कोण केलं जातं, किती पाऊस, किती क्रायटेरिया, जास्त पाऊस, कमी पाऊस, दुष्काळग्रस्त गावं कोण हे करतं. तर या बेसिक गोष्टींची माहिती तुम्हाला पाहिजे. तर वेगवेगळे कायदे, MLRC असेल, कुळ कायदा असेल किंवा तुकडे पाडण्यास प्रतिबंध कायदा असेल, ह्याच्या अंतर्गत कार्य करतात. मंडळ अधिकारी तलाठ्याच्या कामावरती नियंत्रण ठेवतात. गौण खनिजाचं मी तुम्हाला सांगितलंच होतं की कुठल्याही प्रकारचं गौण खनिज वापरण्यासाठी तहसीलदाराची परमिशन लागते. विटांसाठी जर मुरुम पाहिजे असेल, माती पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी देखील तहसीलदारांची परमिशन पाहिजे. संजय गांधी नायब तहसीलदारांचं सांगत होते. वेगवेगळ्या समित्या असतात. जसं की कलेक्टर हा जवळपास 200पेक्षा जास्त समित्यांवरती अध्यक्ष असतो. जसं दक्षता समितीचे उपाध्यक्ष कलेक्टर असतात, पालकमंत्री अध्यक्ष असतात, किंवा इतर विभागांच्या देखील बऱ्याच समित्या असतात. बालकल्याण समिती, जिल्हा नियोजन समिती, अशा जवळपास 200 समित्यांवरती कलेक्टर हे अध्यक्ष असतात. आणि तशाच समित्या तालुका लेवलवरती, जसं की आमची जिल्हा दक्षता समिती असते पुरवठा विभागाचीच, अन्नधान्य वितरणाच्या बाबतीतली. त्याचबरोबर मायनिंगची पण दक्षता समिती असते. तर अशा बऱ्याच समित्यांवरती ते अध्यक्ष असतात. म्हणजेच इतर विभागांमध्ये कोऑर्डिनेशन करणं हे काम महसूल विभागाचं आहे. काय राहिलं अजून? बऱ्यापैकी झालं ना? आता मी वाटलंच तर कोणाला जर आता ह्या दोघांनाच म्हणजे पाहिजे असेल तर मी काही महसूलच्या टर्मिनॉलॉजीचा अजून एक व्हिडिओ बनवेन की त्याच्यामध्ये तुमच्या मेन्समध्ये जे MLRC आहे आणि आता जे आपल्या MPSCच्या पॅनलवरती, इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये जे लोक कार्यरत आहेत, तर बऱ्यापैकी त्यांना जमिनीचं नॉलेज असतं किंवा ते गावाकडचे, त्यामुळे ती तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. तर अशा टर्मिनॉलॉजीजबद्दल पण मी एखादं छोटंसं एक व्हिडिओ उद्यापर्यंत हे करेन, अपलोड म्हणजेच एक व्हिडिओ बनवेन. तर आणि हा व्हिडिओ झाला महसूल विभागाचा. तर याचबरोबर मी इतर विभागांचा देखील एखाद्या व्हिडिओमध्ये इतर विभागांची देखील मी माहिती शॉर्टमध्ये सांगेन. तसं तर काही ते मुलाखतीचा राजमार्ग म्हणा किंवा इतर मुलाखतींच्या पुस्तकामध्ये, नोट्समध्ये ह्या गोष्टी असतात. पण स्टील ज्यांना वाचू वाटत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजेच या दोघांसाठी आहे. हे मला सारखं विचारतात.